जालना विरुद्ध नाशिक ग्रामीण. पहिला पुकार. संघ व्यवस्थापक मार्गदर्शक खेळाडू सूचनेची दक्षता घ्या. जालना नाशिक ग्रामीण. चालू असलेला हा सामना बीड जिल्हा वर्सेस ठाणे ग्रामीण आणि गुण मिळतो तो बीड संघास. आणि गुण मिळतो तो हा ठाणे ग्रामीणला. पॉइंट टू बीड. हा 12 नंबरचा ठाणे ग्रामीणचा खेळाडू. बघूयात आपल्या संघासाठी काय योगदान होते तो. अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये चालू झालेले हे सामने आणि अतिशय सुंदर अशी पकड. गुण मिळतो तो बीड संघात. हा बीडचा उंचापुरा खेळाडू अतिशय सुंदर. दोन पाठ होत आहे. पटेल सर, सफदर पटेल आणि जीवन पवार. पुन्हा गुण मिळतो तो हा बीड संघास. जेवण करून ये जाऊ. जेवण पॉइंट टू बीड. जाऊ पटकन. गुण मिळतो तो ठाणे संघास. आणि रायडर बाद. पॉइंट टू ठाणे. यानंतर होणारा सामना जालना विरुद्ध नाशिक ग्रामीण. दोन्ही संघाला ही पहिली पुकार देण्यात आलेली. दोन्ही संघ खेळण्यासाठी तयार व्हावेत. जालना विरुद्ध नाशिक ग्रामीण. दोन्ही संघाच्या संघ व्यवस्थापकाला विनंती आहे आपले संघ खेळण्यासाठी तयार ठेवावेत. अतिशय शिस्तबद्ध चाललेला हा सामना आणि गुण मिळवण्याचा सुंदर प्रयत्न. पुन्हा
अतिशय चांगली रेड. थर्ड रेड. दो आठ आहे. करो या मरो. बघूयात आपण. आणि पुन्हा रायडर बाद. पुन्हा हा 3 नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी अतिशय चांगलं योगदान देण्याचा हा प्रयत्न करतोय आणि सुंदर असा गुण मिळवलाय तो या 3 नंबरच्या बीडच्या खेळाडूने. बैलाल सर तुम्ही जा मोहन बरोबर जेव्हा. गुण मिळतो तो ठाणे संघास. पुनश्च एकदा यापूर्वीची रेड ही सुपर रेड ठरली होती आणि अतिशय सुंदर अशी पकड. रायडर बाद. सुपर टॅकल. राहुल दमदाडे कृपया स्टेजकडे या. चांगला प्रयत्न. तितकाच बचावात्मक पवित्रा आणि ही अतिशय सुंदर अशी पकड. रायडर इज आउट. पॉइंट टू ठाणे. पुन्हा संघाला सुरुवात. चांगला प्रयत्न. थर्ड रेड. डो आर्ड आहे आणि अतिशय 3 पॉइंट टू ठाणे. पुन्हा हा 5 नंबरचा खेळाडू. बोनस प्लस पॉइंट. 2 पॉइंट्स टू बीड. अतिशय सुंदर असा गुण मिळतो तो ठाणे संघास. सुंदर अशी पकड. पुन्हा सामन्याला सुरुवात.
पॉइंट टू ठाणे. पॉइंट टू बीड. अतिशय सुंदर अशी पकड. पॉइंट टू ठाणे. पॉइंट टू बी ठाणे. पॉइंट टू ठाणे. टाइम आउट बाय ठाणे. कॅप्टन ठाणे कंट्रोल युअर टीम. सर कोणाचे किती पॉईंट सांगा जर आम्हाला काय कळणार गेले तुम्ही इकडले काय तिकडले किती पॉईंट काय तुम्ही सांगा ना सांगायचं नाही थोडं सांगा इंट्रो काय म्हणता अहो तुम्ही आलो मला अर्ध्या घंट्याला सांगणार ती मजा नाही. अतिशय सुंदर रेड. सांगतात तुम्ही 2 points to बीड. ओ काका अहो ती वायर चालू करा निघाली का तुम्ही गप कबड्डी खेळत आम्हाला जमते काय इकडे झाले का नाही का तुम्ही सांगत राहिले की आम्हाला टाळ्या वाजवायला कोण टाळ्या वाजवायला का एवढे प्लेयर चांगले आहेत
पॉइंट टू ठाणे. रेड आउट. 1 पॉइंट ठाणे. वेळोवेळी स्कोरचा थोडा माहितीच बंद आहे की सगळं राखी खेळ बदलले की तुम्ही लास्टला सांगा कोण जिंकलं काय हानी काय झटत तुम्ही सांगणं केला अनाउन्स करणं केला म्हणून 1 पॉइंट ठाणे. पॉइंट टू ठाणे. 1+2 3 पॉइंट ठाणे. पॉइंट ठाणे. सिंगल पॉइंट ठाणे. आम्हाला आमचा हक्क नसेल ना आम्ही इथं बोलतो नाही जा म्हणतो आम्ही जातो हे नाही अहो बघाले पण काय समजतं तुम्हाला बोलत तुम्ही सांगाय नाही फॅमिली 2-2 पोळ्या जाऊ आता कृपया इकडे लक्ष द्या. यानंतर होणारा जो सामना आहे जालना जिल्हा विरुद्ध नाशिक ग्रामीण या संघादरम्यान होईल. मध्यंतरापर्यंत 25-13 असं गुणफलक होतं. ठाणे जिल्हा 25 गुण आणि बीड 13 गुण. आता यानंतर सामना सुरू झालेला आहे. मध्यंतरानंतर पुढच्या वर्षी आपण ते लाईटचे स्कोअर बोर्ड आणू म्हणजे सगळ्यांना ते स्कोअर सारं लाईव्ह बघता येईल. डिजिटल बोर्ड. हो थर्ड रेड डो ऑर डाय. आणि ही
चांगली अशी पकड आणि 2 पॉइंट्स टू बीड. पुन्हा हा 3 नंबरचा खेळाडू. पुन्हा हा 5 नंबरचा खेळाडू. अतिशय सुंदर असं प्रदर्शन या ठिकाणी. रम्य अशा वातावरणामध्ये सुरू असलेला हा सामना बीड वर्सेस ठाणे. आणि ही सुंदर अशी पकड केलेली आहे बीडच्या संघाने. पॉइंट टू बीड. थर्ड रेड डू ऑर डाय. एक तर त्या खेळाडूला गुण घेऊन जावं लागेल, अन्यथा पकड केली तर त्यांना 2 गुण मिळतील. आणि अतिशय सुंदर असे या ठिकाणची ही रायडर बाग. चांगला प्रयत्न. आणि गुण मिळतो तो या 9 नंबरच्या बीडच्या खेळाडूस. सुंदर अशी ही पकड. पॉइंट टू बीड. यानंतर होणारा सामना जालना विरुद्ध नाशिक ग्रामीण. दोन्ही संघाला दुसरी पुकार देण्यात आलेली आहे. आपले संघ खेळण्यासाठी तयार ठेवावे. आपल्याला तिसरी सूचना मिळतात मैदानात यायचं याची नोंद संघ व्यवस्थापक घ्या. आणि ही सुंदर अशी पकड. पॉइंट टू ठाणे. आणि गुण मिळतो तो बीड संघास. आणि ही पुन्हा एकदा सुंदर अशी पकड. खेळाडूंना विनंती आहे, विसलकडे लक्ष द्या.
अंपायरच्या विशालकडे लक्ष द्या. पुन्हा हा 3 नंबरचा खेळाडू. सुपर टॅकलची ही संधी आहे. पॉइंट टू बीड. राम राम. आणि हा 2 नंबरचा खेळाडू. सत्तावीस गुणावरती दोन्ही संघादरम्यान अतिशय मोठा फरक आहे आणि चांगल्या प्रकारची पकड या ठिकाणी ठाण्याकडून. ठाणे विरुद्ध बीड. शेवटची 4 मिनिट. खेळाडूंनी लक्ष द्यायच्या वेळेकडे. 37-27 10 गुणाचा फरक आहे दोन्ही संघाच्या दोन्ही संघादरम्यान. बीड विरुद्ध ठाणे. हा 12 नंबरचा बीडचा खेळाडू. बीडकरांना या ठिकाणी गुण घ्यावे लागतील, पकडी कराव्या लागतील, रेट चांगला टाकावे लागतील, तरच या ठिकाणी ठाण्यापुढे आपला निभाव लागू शकतो. व्यवस्था या ठिकाणी आखावी लागेल व्यवस्थापकांना. आणि पुन्हा एकदा हा ठाण्याचा हा 5 नंबरचा ठाणे ग्रामीणचा खेळाडू बीडच्या मैदानामध्ये या ठिकाणी रेड करतोय. प्रेक्षकांमध्ये या ठिकाणी अतिशय निरुत्साह दिसतोय. एकतर्फी होत असलेला हा सामना प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा बीडचा 12 नंबरचा ठाण्याचे असे चुस्त खेळाडू या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तर चांगल्या प्रकारचा या ठिकाणी बोनस गुण घेण्याचा प्रयत्न. आणि हा 12 नंबरचा बीडचा खेळाडू, परंतु चांगल्या प्रकारची पकड या ठिकाणी ठाण्याकडून. पुन्हा एकदा गुण मिळाला तो ठाणे संघास. चार नंबरच्या खेळाडूने या ठिकाणी अतिशय चुस्त हा 4 नंबरचा ठाणेकर. पुन्हा एकदा 3 नंबरचा टच करून तो लगेच तो आपल्या मैदानामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा विचार बीडच्या खेळाडूमध्ये. आणि चांगल्या प्रकारचा या ठिकाणी हाताने मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न या ठिकाणी चांगली पकड या ठिकाणी. सुपर टॅकल या ठिकाणी. 2 गुणाची कमाई बीड संघाच्या खेळाडूंनी केलेली आहे. पुन्हा एकदा हा 3 नंबरचा बीडचा खेळाडू. ठाणे विरुद्ध बीड एकतर्फी होत असलेला हा मॅच. वेळ कमी राहिलेला आहे. गुणाचा डिफरन्स या ठिकाणी बराचसा आहे. ठाण्याची गुण या ठिकाणी बीडपेक्षा जास्त आहे. विजयाच्या समीप आलेला आहे तो ठाणे संघ. शेवटचा 1 मिनिट. थर्ड रेड या ठिकाणी करो या मरोची स्थिती बीडवर. 11 नंबरचा काय करतो ते पाहूया शेवटच्या क्षणामध्ये. आणि ठाणेकराच्या जाळ्यातून हा सुटला नाही आणि हा गोल मिळाला तो पुन्हा एकदा ठाणे संघास. आणि हा मॅच या ठिकाणी संपलेला आहे आणि विजयी संघ झालेला आहे तो ठाणे संघ. दोन्ही संघाचं या ठिकाणी या मैदानावरती हार्दिक